हॅलो हाय नमस्कार, मी मनीषा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे युनिक वे बाय मनीषा करेवाळ. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण आजचा व्हिडिओचं स्पेशल कारणच तुम्हाला ते दिसतं आहे ना. येस, तर आज आहे वारीचा पहिला दिवस आणि पहिला मुक्काम आमच्या एरियामध्ये असतो ना. तर मग काय, सकाळी लवकर उठलं आणि सगळ्या वारकऱ्यांना भेटायला खाली आलो. त्यांना चहा नाश्ता दिला, त्याच्यानंतर परत रूममध्ये गेलो आणि मग काय बाळाला घेऊन बाहेर आलो. अक्षरशः 6 वाजेपासून माझं बाळ बाहेर आहे, माहिती आहे का तुम्हाला. आणि तिचा डॅडा आज सुट्टी आहे त्याला, त्याच्यामुळं तर मस्त बेस्ट दिवस आहे आमचा. तिला घेऊन बाहेर आलो आणि वारकऱ्यांच्या त्या मस्त वातावरणात मग्न झालो. पाहिलंत ना कसे वारकरी जात होते, नाचत गात, कीर्तन करत, भजन करत आणि टाळ वाजवत. मी पाहून खूप झाले आणि स्पेशली माझं बाळ पाहून, कारण तिनं हे फर्स्ट टाईमच पाहिलं आहे. कारण गेल्या वर्षी ती खूप छोटी होती आणि ती इथे नव्हती. पण मग काय, ह्या वर्षी होती तर म्हटलं चला. आणि मग काय, डॅडाबरोबर आम्ही सगळं बघितलं. प्रत्येक प्रत्येक महाराजांना, प्रत्येक वारकऱ्यांना आम्ही हॅलो हाय केलो. माहिती का, जितके दिसत होते, जेवढे तिला पाहत होते, ते हाय केले की ती पण त्यांना हाय करत होती. सगळे म्हणत होते खूप छोटी आहे पण किती गोड आहे, सगळ्यांना हॅलो हाय करती. मग काय, घरी आलो आणि घरी येता येताच आमच्या दारासमोर जे पालखीचे काही माणसं थांबलेले होते ना, वारकरी, त्यांचा जाण्याची वेळ झाली होती. त्यांचं सगळं आवरून झालं होतं, मग ते जायला निघाले. मग जाता जाता त्यांचे दर्शन घेतलं, त्यांना बाय बाय केलं आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यावर थोडासा आराम केला आणि बाळाला खाऊ दिला. स्पेशली त्यासाठीच वर आले होते मी, तर नाही तर मी बिलकुल वरती नसते आले. तिला दिलं आणि परत आम्ही खाली आलो. वारीमध्ये एक दोन पावलं जरी चाललं तरी वारी चालल्यासारखं होतं. मग काय, सगळ्या वारकऱ्यांबरोबर आम्ही वारीत चालायला लागलो. चालता चालता कळालंच नाही की आम्ही किती दूरपर्यंत चालत आलो. अक्षरशः 1 ते 2 किलोमीटर दूरपर्यंत चालत आलो आम्ही. आणि येऊन कळालं परत वापस पण जायचं आहे. मग काय, परत वापस आलो आणि घरी येऊन दरवर्षीप्रमाणे दुपार सत्रामध्ये सगळ्यांना खाऊ वाटायला दिला. जिथे जिथे जेवढे जेवढे वारकरी होते दारासमोर, त्यांना वाटलं. आणि सगळ्यात मोठा डॅडाचा हेल्पर जो होता ना आमचा, तो होतं माझं बाळ. चिमो चिमो चिमो. अगं अगं, काही वारकऱ्यांना खाऊ वाटून झाला आणि काही वाटायचा तर होताच. मग काय, एका आजीला आम्ही पाहिलो, त्या खाली झोपल्या होत्या. त्यांना म्हणत होती, तुम्ही खाली का बरं झोपलं, काय झालं तुम्हाला. बघून खूप छान वाटलं, कितीही असं बोलतीये. मग काय, त्यांना पण खाऊ देऊन झाला आणि राहिलेल्या वारकऱ्यांजवळ गेलो, त्यांना पण दिला खाऊ आणि सगळ्यांना दिलो. पण सगळ्या वारकऱ्यांना खाऊ देता देता आम्ही डॉगींना बिलकुल नाही विसरलो बरं का. त्यांना देखील खाऊ द्यायला लागला आम्हाला. मग काय, त्यांना पण दिलो आणि पुढे निघालो. गुड गर्ल, दे दुसरं देते तुला, दुसरं देते अजून. अगं बाई. खाऊ वाटून झाला आणि परत आम्ही बाहेर आलो.
पालखीमध्ये परत थोडा वेळ फिरलो आणि परत तिला घरी घेऊन झालो. ॲटलिस्ट ती झोपेल तरी, पण परत ती झोपली नाही. मग काय, परत तिला बाहेर घेऊन यावं लागलं. यावेळेस बाहेर यावं लागलं ना, तेव्हा माझे पाय आता दुखायला लागले होते. मग तरीही देखील एका साईडला थांबून मी म्हटलं, तुम्ही दोघं फिरा, आता मी एका साईडला थांबणार आहे. थांबून घेतलं आणि वारीची माणसं यायला परत सुरू झाली. आता मला कळालं की आता पालखीचा वेळ झाला आहे, दर्शनाला तर थांबावंच लागणार. दरवर्षीप्रमाणे मी मिस नाही करत कधी दारातून जाणारी पालखी. तरी मग आम्ही थांबलो आणि फायनली महाराजांच्या पालखीचे दर्शन झाले आणि घरी आलो.